मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये. मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती सांगत असते. तसेच व्रत, वैकल्य, स्वामींचे विचार, स्वामी आज्ञा याबद्दल काही गोष्टी सांगत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर, कमेंट करत जा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाला महत्त्व का दिले जाते स्वामी समर्थांच्या, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ ऐका, पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याआधी सुरुवातीला श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधान आणि आनंदाने जावो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात. घरातील भांडणे, दुःख, वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवनसुद्धा नकोसे वाटते. यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्याय आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि 15व्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला होता. हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नृसिंह सरस्वतींचे परम शिष्य असलेले सायनदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृसिंह सरस्वतीच्या कृपाप्रसादाने लिहिला आहे. या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचे महत्त्व, त्याची फलश्रुती, नियम याबद्दल पाहणार आहोत. तर गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचे महत्त्व आणि फलप्राप्ती. खूप जास्त महत्त्व आहे गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं, कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे. या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगांना आपण सामोरे जाऊ शकतो. आता 14व्या अध्यायाचं महत्त्व काय आहे बघा. हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन करतो. या अध्यायाच्या पठणामुळे काय होते बघा, आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि आपले रक्षण होते. हा अध्याय क्रूर यवनाथ शासन या नावानेही ओळखला जातो. यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले गेले आहे. सायनदेवाने वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवांचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले. आता 14व्या अध्यायाचे फायदे काय आहे. जीवनात संकटाचा नाश होतो. सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो. मनशांती आणि समाधान प्राप्त होते. भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते. तसेच गुरुचरित्राचा 18 अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्री पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो, म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मीची अवकृपा असणे, या सगळ्या व्याधी 18व्या अध्यायामुळे नाही होतात. तर 18व्या अध्यायाचे महत्त्व बघा. हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतीचे चरित्र सांगतो आपल्याला. या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्त आणि कर्जमुक्ती होते. व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास देखील मदत होते. हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार या नावाने ओळखला जातो. यात श्री नृसिंह सरस्वतीने एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन केले आहे. 18व्या अध्यायाचे फायदे काय आहेत बघा. संपत्तीचा लाभ होतो, दारिद्र्य नष्ट होते, लक्ष्मी प्राप्त होते, कर्जमुक्ती होते, आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्या व्यापारामध्ये देखील आपली वृद्धी होते. गुरुचरित्रातील आता 14व्या आणि 18व्या अध्याय पठण कसे करायचे बघा. पद्धत. पूजा मांडणी. या अध्यायाचे पठण करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज लागत नाही. वेळ. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायाचे पठण देखील करू शकता. संकल्प. तुम्ही नित्य नेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता. अध्याय निवडा. तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र वाचू शकता किंवा फक्त 14वा किंवा 18वा अध्यायही वाचू शकता. वाचन कसं करायचं. मोठ्या आवाजात वाचन करा, जेणेकरून जे तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भारून टाकेल. आरती आणि नैवेद्य. वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या. नैवेद्यामध्ये दूध, साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता. आता पाहूया श्री गुरुचरित्राचे 14व्या 18व्या अध्याय पठणाचे नियम काय आहेत. नॉनव्हेज. या सेवेमध्ये नॉनव्हेज खाणे अतिशय प्रतिबंधित आहे. तुम्ही 7, 11, 21 किंवा 108 दिवसांचा संकल्प घेतला असेल तर संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज खायचं नाही आहे. नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवशी अध्याय पठण करायचं नाही आहे. महिलांसाठी बघा काय आहे नियम. मासिक पाळीच्या 6-7 दिवसांमध्ये सेवा टाळायची आहे. तसेच पिरियड्स असतील तर मोबाईलवर देखील आपण या अध्यायाचं पठण नाही करायचं. इतर नियम काय आहेत. गुरुचरित्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे नियम, रात्री जमिनीवर झोपणे, ब्रह्मचर्य यासारखे नियम या सेवेला लागू होत नाहीत. तुम्ही स्वतःही काही नियम पाळू शकता. अडचणी आणि परीक्षा. काही लोकांना सेवा करताना घरामध्ये कंटाळा, त्रास यासारख्या अडचणी येऊ शकतात. अशा वेळी न डगमगता सेवा चालू ठेवावी. नकारात्मकता आणि परीक्षांवर मात करण्यासाठी दत्तगुरू महाराजांवर
विश्वास ठेवावा. तसेच आता काही प्रश्न आहेत बघा 14व्या आणि 18व्या अध्यायाबद्दल, की गुरुचरित्राच्या पठणासाठी किती दिवसांचा संकल्प घ्यावा. 7, 11, 21 किंवा 108 दिवसांचा संकल्प घेता येतो. गुरुचरित्राच्या पठणादरम्यान महिलांनी, आता दुसरा प्रश्न, गुरुचरित्राच्या पठणादरम्यान महिलांनी मासिक पाळीमध्ये कोणते नियम पाळावे. 6 ते 7 दिवस गुरुचरित्राचं पठण टाळायचं. तसेच पिरियड असतील तर मोबाईलवर देखील पठण नाही करायचं. गुरुचरित्राच्या पठणाचे काय फायदे आहेत. अडचणी दूर होतात, चांगल्या कर्मांना फळ मिळते आणि दत्तगुरू महाराजांचा आशीर्वाद मिळतो. नॉनव्हेज खाणाऱ्यांनी काय करावे. गुरुचरित्राचे पठण करताना पूर्णपणे शाकाहारी व्हावे लागेल, नॉनव्हेज खायचं नाही अजिबात. गुरुचरित्राच्या पठणामध्ये अडचणी आल्यास काय करावे, तर न डगमगता गुरुचरित्राची सेवा चालू ठेवावी आणि दत्तगुरू महाराजांवर विश्वास ठेवावा. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. वेदा इतकंच महत्त्व असल्यामुळे त्याला जनमानसात 5वा वेद म्हणून ओळखला जातो. दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वतीच्या चरित्रावर आधारित हा ग्रंथ आहे. त्यात श्री नृसिंह सरस्वतीच्या दिव्य लीला आणि संपूर्ण जीवन चरित्राचे वर्णन आहे. गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाला दत्तगुरूंच्या अघात लीलामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. याच्या नित्य पठणाने अनेकांना दिव्य अनुभव सुद्धा येतात. तर तुम्ही देखील श्री गुरुचरित्राचा अध्याय 14वा आणि 18वा अध्याय नक्की वाचा. याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. फक्त मनात चांगला भाव ठेवा आणि स्वामींची सेवा करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.